बासर मधला सरस्वती मातेचा वालुकामय विग्रह हा तपश्चर्येतून प्रकट झालाय हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे तप एक प्रायश्चित्त होतं. कसं ते पुढे सांगतो. तर मागच्या 3 मिनी व्लॉग्स मध्ये आपण बासर क्षेत्रातील अपरिचित श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय, 13वा अध्याय, 605 वर्षांपासून कुणाच्याच नावावर नसलेला वाडा आणि भगवान परशुरामांनी ज्या ठिकाणी मातृहत्येचं प्रायश्चित्त घेतलं अशी सगळी ठिकाणं बघितली. पण आता मी निघालो महर्षी वेदव्यासांनी जिथे प्रायश्चित्त घेतलं ती जागा बघायला. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की महाभारत हे श्री गणेशांनी लिहिलं आणि व्यास मुनींनी सांगितलं. पण माना ह्या गावी महाभारत लिहायच्या आधी श्री गणेशांनी व्यास मुनींसमोर एक अट ठेवली की मी महाभारत लिहील, पण तुम्ही सांगताना थांबलात तर मी निघून जाईल. पण मग असं काय घडलं ज्याच्यामुळे महर्षी वेदव्यासांना बासरला येऊन प्रायश्चित्त घ्यावं लागलं? याची सविस्तर गोष्ट जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनल वरचा बासर ही आहे प्रायश्चित्त भूमी हा व्लॉग नक्की बघा. तोवर त्या शापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी व्यास मुनींनी ज्या गुहेत वास्तव्य केलं ते स्थान बघून मी इथून निघालो आणि दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी या भावाबरोबर श्री सरस्वती मातेचं दर्शन घेऊन गोदावरी नदीला वंदन केलं आणि वेदवती शिळेवरचा सुरमई निनाद ऐकून दाक्षिणात्य संगीतामध्ये ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात यज्ञात एक एक आहुती पडत असताना श्री दत्त भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त यागाची पूर्णाहुती झाली आणि आरती करून प्रसाद घेत या काकांनी पुनरागमनाचे म्हणतात मी श्री गुरुदेव दत्त म्हणत माझ्या जन्मभूमीकडे प्रस्थान केलं.